कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खोटा हा काय सांग ना माका, खोटा हा काय? हा पण आता माका ना माझ्या श्रीनूक ह्या सगळा भोगूक देऊचा नाही हा। त्याचे ना ह्याच्या पुढे लाड होऊक वयत। माका त्याचं आयुष्य ना स्थिर झालेला बघूचा हा, आणि त्याच्यासाठी चारूचे वडील खमके असत। हा पण लाली, त्यांना पण आपला पोरगा पसंत पडायला हवा ना। पसंत आहे माझ्या दादाला आणि बहिणीला श्रीनू पसंत आहे। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे यांचा आधीच एकमत झालेला, हो ना? मग काय वाईट हा त्यात? हा या बघा, मंजूच्या दादान श्रीनूसाठी विचारला, आणि आपला घर बघून त्यांची ऐपत बघून मी जर का ते का होकार देतय तर त्यात काय चुकलं माझा? आज आपली निशी अंगावर 4 दागिने, उंची साड्या मिरवतात, त्या बघून बरा वाटता ना। मग आता माझ्या लेकाचो पण माका विचार करूक वयो। आ तुझा फोन चेक करते म्हणजे मला नाही मला बघायचं नाही निशी। ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांग। अगं पण असं कुठं बोलले मी? तुम्ही दोघीच जण? हो, आम्ही वाट बघतोय कोणाची तरी। काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही नाही, आम्हाला कसला प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय। आणि हां, तुम्ही ज्यांची वाट बघताय ना ते येणार नसतील तर जाऊ द्या, आम्ही आहोत ना। काय रे, आम्ही देतो ना कंपनी। हो, आणि चांगली कंपनी देऊ। त्याची काही गरज नाही, तुम्ही प्लीज जा इथून। अरे रागवली रे। प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, ओके? चल निशी। अरे असं काय करताय? तुमच्यासाठी थांबलोय ना आम्ही इथं। लाली, तसा सगळं आता जर ठरलेलाच हा तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही। काय तर काय? दादा, म्हणजे तुम्हाला चारू सून म्हणून पसंत नाहीये का? नाही नाही मंजू, तसं नाहीये। चारू गोड मुलगी आहे, गुणी आहे, आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे। मग एकत्र कुटुंबाला निभावून नेईल अशा स्वभावाची वाटते ती। आणि त्यातून श्रीनू आणि चारू लहानपणीचे बालमित्र, आणि म्हणूनच म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही। फक्त माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्याने फक्त ठरवून उपयोग नाही ना। काय श्रीकांतराव, काय वाटतं तुम्हाला? हो खरं, नाही मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना। दादा, मी चारू सोबत बोलले, तिला श्रीनू पसंत आहे। आणि ते का ना आपल्यासारखा असा एकत्र कुटुंब हवा, मंजूक सांगत होता। हा तरी पण ना आपण आपल्या मनाची खात्री करून घेऊया। हा चारू, आता तू सांग का काय गो, तुका आमच्या श्रीनू बरोबर लगीन करूक आवडत काय? लाजला म्हणजे पसंत हा। हे बघा, प्लीज बाजूला व्हा, आमची वाट सोडा, नाही तर परिणाम वाईट होतील। एवढी कसली काय? मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील। काढा। अरे कोणाला फोन करताय? दागिने काढा, चला दागिने काढा। या चारूक तू आवडतस।
आणि तुम्ही दोघं चांगले संसार कराल असं आमका वाटता. तुझी या लग्नात काय हरकत नाही ना? हा बघलास? माका माहित होता. हा तू माझा शब्द खाली पडू देऊच नाही. हा अरे फक्त तू काच नाही, दादाकडे ऐक, दोघांका पण चारू पसंत. आणि तरी पण आम्ही तुझ्या होकारासाठी थांबलोय. हा मी यांका आधीच सांगितलेला, हा माझो श्रीनू माझ्या शब्द बाहेर नाही. हा तुझा होकार हा ना? हा सांग मका. लाली अगं तूच काय बोलतेस, त्याला बोलू दे ना, त्यासाठी बोलवलं ना त्याला. अरे पण दादा आता लाली लहान नाहीये तो, त्याचे निर्णय तो घेऊ शकतोय. शिनू बाळा तुझ्यावर कसलंही दडपण नाहीये, तुझ्या मनात जे काय असेल ना ते बोल. मान्य आहे तुला? ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो बट यावेळी नक्की सांगशील ना? ओवी तू आत्ता इथे असायला हवी होतीस. कुठे आहेस तू? कशी देत नाही तेच बघतो. पूर्ण शानपणाच बाहेर काढतो तुमचा. थांबा. नाही नाही नाही, मी 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 देते मंगळसूत्र. नाही काय झालं? शिनू तुला विचार करायला वेळ हवा असेल तर बेलाशक वेळ घे, काही घाई नाहीये. पण तुझा होकार महत्वाचा आहे. नाही नाही दादा यार, इतका विचार करण्यासारखं कायच नाही. या श्रीनू माका तुझा होकार ना आत्ताच ऐकूचा. हा आई पण मी कधी असं. थांबा. हा बोल निशी. हॅलो दादा. दादा लवकर या तुम्ही. निशी अगं रडायला काय झालं? आमच्यावर गुंडांनी हल्ला केला. गुंडाने हल्ला केला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.